विद्यार्थ्यांनो, आता आपण सदैव सैनिक पुढे जायचे ह्या कवितेचा भावार्थ समजून घ्या. पहिली ओळी आहे, सदैव सैनिका पुढे जायचे, ना मागुती तुवा कधी फिरायचे. इथे असं दिलेलं आहे की हे सैनिका, तुला सतत पुढेच जायचे आहे. तुझे कर्तव्य तुला बजवायचे आहे. कधीही तू मागे फिरायचे नाही. कर्तव्याकडे पाठ फिरवायची नाही. दुसऱ्या ओळीमध्ये आहे, दुसऱ्या स्टेंजामध्ये, सदा तुझ्या पुढे उभी असी निशा, सदैव काळजी दिसायच्या दिशा. मधून मेघ हे नभास गराजती, मध्येच या विजा भयान हासती. 10 दिशातून तुफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, नेहमी तुझ्या पुढे रात्र उभी ठाकेल. कोणापुढे? सैनिकापुढे. कोणानं म्हटलं? असं सैनिकाला म्हटलं आहे की नेहमी तुझ्या पुढे रात्र उभी ठाकेल. काळ रात्र येईल, दिशा नेहमी अंधारल्या जातील. मधूनच काळे कुट्ट ढग आकाशाला घेरतील. मध्येच विजेच्या भयंकर कडकडाट होईल. त्या भेसूर हासतील. 10 दिशांमधून वादळ उसरेल. परंतु हे सैनिका, तुला तुझे कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढेच जावे लागेल. तिसऱ्या ओळीमध्ये पहा विद्यार्थ्यांनो, परलोभने तुला न लोभ दाविते, न मोहबंधने पदांस बांधिती. विरोध क्रोध व तुला ना थांबवी, न मोह भासतो गजांती वैभवी. ना दैन्यही तुझे कधी सरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. या ओळीमध्ये असं दाखवितलं आहे की कितीतरी परलोभनांनी तुला खुणावले तरी तू निर्मोही आहेस. तू परलोभनांना बळी पडला नाहीस. मोहाच्या बंधनांनी कधी तुझी पावले बांधली गेली नाहीत. तू मोहानांना बळी पडला नाहीस. कोणाच्या विरोधाने किंवा रागाने तू कर्तव्य करण्यापासून दूर गेला नाहीस. दारिद्र्य संपवणाऱ्या गंज संपत्तीचा तुला कधी मोह झाला नाही. तुला सदैव पुढेच जायचे आहे. आपली कर्तबगिरी दाखवायची आहे. देशासाठी लढायचे आहे. सदैव सैनिका पुढे जायचे.